चांदूर बाजार तालुक्यात गेल्या काही दिवसात चोरी आणि घरफोडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे। यातच एकाच रात्री 3 घरांना चोरट्यांनी लक्ष्य केलं। इतकंच करून चोरटे थांबले नाही तर एका घरी शिजलेल्या अन्नातून त्यांनी जेवणही घेतलं। चांदूर बाजारातील आनंदनगर छत्रपतीनगर परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री 3 घरांना लक्ष्य बनवलं। यात पहिल्या चोरीच्या घटनेची माहिती मीना ठाकरे यांनी त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या रवींद्र चौधरी यांना फोनवर दिली। घरमालक त्यांच्या नातेवाईकांकडे मांगलिक कार्यक्रमासाठी गेले होते। घराला कुलूप असल्याचं पाहता चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने दार उघडून घरात प्रवेश केला। यावेळी चोरट्यांनी 5,000ची रोख आणि 6 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले। इतकंच नव्हे तर या चोरांनी घरी जेवणही केलं। तर दुसऱ्या घटनेतील सुरेंद्र दवे हे देखील त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते आणि याच वेळी चोरट्यांनी त्यांच्या घरीही निशाणा साधला। मात्र सुदैवाने त्यांच्या घराच्या कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांच्या नजरेतून सुटले। तर तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी अजाबराव मोहिते यांची दुचाकी लंपास केली। तर दुसऱ्या घटनेतील सुरेंद्र दवे यांच्या मुलाच्या पिगी बँक मधील पैसे देखील या चोरट्यांनी नेले। जवळपास 2,500ची ही रक्कम होती। इतकंच नव्हे तर त्याच्या वाढदिवसात मिळालेल्या भेटवस्तूंवरही या चोरट्यांनी डल्ला मारला।